नमस्कार शेतकरी मित्र, हा माझा सिमला मिरचीचा प्लॉट आहे। याची लागण 10 मे 2024 रोजी मी केलेली आहे। आज 61 दिवस पूर्ण होत आहेत आणि आज दुसरा तोडा म्हणजे दुसऱ्या तोड्याचं हार्वेस्टिंग चालू आहे। मित्रांनो, हा प्लॉट 10 मेला लागण केल्यामुळे एवढी उष्णता होती आणि ह्या उष्णतेमध्ये हा प्लॉट टिकवणं खूप अवघड झालं होतं। तरी पण मला केरन टेक्नॉलॉजीची साथ मिळाली। केरन ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचे जे बॉस म्हणून येतं याचे मी ड्रिंचिंग केलं, आळवणी केली। याचा मला एवढा फायदा सुरुवातीला झाला की खोडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती पण वाढली आणि मजबूती आली आणि सगळ्यात जास्त म्हणजे ह्याला फुटवा जास्त निघाला। आपण इथं बघू शकतोय फुटवा निघाला आणि या फुटव्याचा फायदा मला आज इथं दिसून येतोय। आणि त्याचबरोबर बॉप ही टेक्नॉलॉजीवरून स्प्रे देण्यासाठी मी वापरली, त्याचा फायदा मला सेटिंगमध्ये दिसून येतोय। आपण इथं बघू शकतो की म्हणजे भयानक सेटिंग या बॉप टेक्नॉलॉजीच्या स्प्रेमुळं मला दिसून येतं आहे। आणि जी साखळी पद्धत असते ही साखळी पद्धत म्हणजे टिकून आहे। आपण ही पूर्वीची मिरची एक तोडून गेलेली, एक आत्ता तोडायला आलेली, त्यानंतर त्याच्यावरती परत त्याच्यावरती असं साखळी पद्धत आणि फुटवा, मालाचं शायनिंग, मालामध्ये वजन आज मला या टेक्नॉलॉजीमार्फत दिसून येतं आहे। आणि अजून एक प्रकर्षानं जाणवतं की गेली 25 दिवस झालं सलग पाऊस आहे। या पावसामध्ये औषध मारणं, ट्रीटमेंट करणं खूप अवघड आहे, कारण हे रान माझं म्हणजे काळं रान आहे। यामध्ये चालतासुद्धा येत नव्हतं, तरी पण आम्ही हे ट्रीटमेंट चालू ठेवली। याचा फायदा मला आज ह्या प्लॉटमध्ये दिसून येते। हा प्लॉट माझा पूर्ण सेट आहे आणि पूर्णपणे साखळी आज इथं मला दिसून येते। पूर्ण माल फ्रेश दिसून येतोय आणि भरगच्च असं म्हणजे सेटिंग खूप पॉवरफुल सेटिंग दिसून येते। आणि अजून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की ह्या पिकाला व्हायरस इन्फेक्शन जास्त असतं। तर मित्रो, या प्लॉटमध्ये सुद्धा काही व्हायरसची रोपं सुरुवातीपासूनच ट्रेमधून आली होती आणि ते सुद्धा म्हणजे त्याचीसुद्धा वाढ झाली, पण त्याची वाढ अशी आपण इथं दिसते म्हणजे एक क्वचित 1-2% आहे। पण याचा इफेक्ट शेजारच्या एकाही रोपावरती झालेलं दिसून येत नाही। यासाठी मी केरन टेक्नॉलॉजीचं रॅपिडॉन 2 वेळेस ॲप्लिकेशन केलं आहे आणि वरून 2 वेळेस स्प्रे केलेला आहे। आपण इथं बघू शकतो म्हणजे हे ट्रेमधून आलेलं व्हायरसचं रोप असूनसुद्धा त्याच्या शेजारी एकही रोप आपल्याला त्याचा इन्फेक्ट झालेला दिसून येत नाही। एवढी जबरदस्त टेक्नॉलॉजी आज शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध आहे आणि याचा जर अभ्यास करून आपण सर्वांनी यूज करण्याचा प्रयत्न केला किंवा जवळील तुमचे कोण केरन मार्गदर्शक असतील यांच्यामार्फत तुम्ही जर मागणी करून मार्गदर्शन घेऊन तुमच्या प्लॉटसाठी वापर केल्यास तुम्हाला त्याचा 100% फायदा झालेला दिसून येईल। मला वाटतं या झाडाला 8 ते 10 मिरच्या आत्ता तोडण्यासाठी तयार आहेत आणि एवढा खाली माल असूनसुद्धा वरती आपल्याला हे असं सेटिंग झालेलं छोटं सेटिंग साखळी पद्धत दिसून येत आहे। धन्यवाद मित्रो।